तर चला सुरू करूया आपण आपलं आजचं सेशन. धन्यवाद पहिले तर सर्वांचे की तुमच्या व्यस्त कामामध्ये सुद्धा तुम्ही वेळ काढून या सेशनला उपस्थित राहिलात त्याबद्दल. तुम्हाला माझी स्क्रीन दिसतीये का? ओके, ठीक आहे. तर सुरू करूया आपण आपलं सेशन. ठीक आहे, आता दिसते का स्क्रीन व्यवस्थित? तर आपण सुरू करूयात बिझनेस सिस्टम्स फॉर शॉप ओनर्स. म्हणजे हा जो टॉपिक आहे, आता आपलं कसं असतं, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही सिस्टम्स लावलेले असतात आणि त्या सिस्टम्स नुसारच प्रत्येक इंडस्ट्री मधलं काम चालू असतं. ठीक आहे. आता याच जर सिस्टम्स आपण आपल्या दुकानांमध्ये, छोट्या व्यवसायांमध्ये जर लावू शकलो तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. तर हे जे वर्कशॉप आहे, या वर्कशॉपचा मुख्य उद्देशच हा आहे की आपले जे व्यापारी बंधू आहेत, छोटे व्यापारी बंधू आहेत, त्या सर्वांना या सिस्टम्स काय असतात आणि त्याचा उपयोग कसा करता येतो हे सगळं आपल्याला बघायचं आहे या वर्कशॉप मध्ये. ठीक आहे. हा 3 दिवसाचा वर्कशॉप असेल. याच्यामध्ये आपण 3 दिवस वेगवेगळ्या टॉपिकवर ज्या ज्या वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत त्याच्यावर आपण बोलणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करूया बिझनेस सिस्टम वर्कशॉप्स. आता बिझनेस सिस्टम जर आपण लावले तर काय होतं, याचा मेन तुम्ही टायटल बघितलं तर बघा इथे काय, तर हाऊ टू एक्सट्रॅक्ट द हिडन प्रॉफिट्स. हिडन प्रॉफिट्स म्हणजे आपले जे लपवलेले पैसे आहेत, कुठेतरी जे नफा आहे जो आज आपल्याला दिसत नाहीये, तो नफा कसा मिळवता येईल या छोट्या छोट्या सिस्टम्स लावून. आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ते काय असं काय फार मोठं रॉकेट सायन्स आहे अशातला भाग नाहीये, पण आपल्या रोजच्याच गोष्टींमध्ये पण त्याचा उपयोग आपल्याला कसा घेता येईल हे यामधून आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करूया. आता आपला पहिल्या दिवशीचा अजेंडा काय काय आहे, म्हणजे आपण काय काय बघणार आहोत. तर मेन म्हणजे पहिलं आहे की बाबा कशासाठी ही सिस्टम्स आपण लावायच्या, त्याचं कारण काय, त्याचं बॅकग्राऊंड काय. ठीक आहे. दुसरं, कोणकोणत्या बिझनेस सिस्टम्स आपण शिकणार आहोत. 5S म्हणून आहे, JIT जीट म्हणतात त्याला, FIFO FIFO आणि लीन मॅनेजमेंट. आणि मग आपण थोडंसं 5S ची सुरुवात करूया आणि उद्या, परवा आणि एक दिवसानंतर आपण बाकीच्या सिस्टम्सवर सुद्धा बोलणार आहोत. ठीक आहे. तर आधी स्वतःचा माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे गजानन त्रिकुटकर. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 15 वर्ष मी नोकरी केल्यानंतर 2019 पासून मी स्वतःची कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुरू केल्या. माझ्या स्वतःच्या नावावर 4 पेटंट्स आहेत. ठीक आहे. ऑटोमोटिव्ह फील्डमध्ये मी काम करत होतो आणि सध्या मी 2 कंपन्या चालवतो. एक आहे समर्थ इंजिनिअरिंग कंपनी, जी की नांदेडला आहे, महाराष्ट्र आपल्या हैदराबादच्या बॉर्डरवर, आणि दुसरी आहे डिक्वल टेक्नॉलॉजीज, ज्याचं की मी आज प्रेझेंटेशन तुम्हाला करतोय. आणि मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, मला शिकायला खूप आवडतं नवीन नवीन गोष्टी, आणि मला अर्निंग सुद्धा आवडतं. म्हणजे ज्याच्यातून या सगळ्या गोष्टींमधून जर अर्निंग होत असेल तर कोणाला नको, सगळ्यांनाच हवंय, तर मला ते सुद्धा आवडतं. तर हे माझ्याबद्दल, स्वतःबद्दल एक छोटंसं इंट्रोडक्शन आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला आपण ह्या सिस्टम्स का लावायच्या, कारण की प्रत्येक ह्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्याचं काहीतरी कारण असल्याशिवाय जर ती गोष्ट आपण केली तर त्याचा काही फायदा होईलच असं जरुरी नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्या सिस्टम्स का लावायच्या ह्याच्यासाठी आपण सुरुवात करूया. एकच मिनिट, थोडस टेक्निकली मी करतो. सर आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये? आता येतोय का? हॅलो हॅलो, आवाज येत नाही सर. आवाज आता येतोय का संतोष? येतोय. तुमच्या याचा म्यूट झाला असेल संतोष, एकदा चेक कराल का माईक? हे आपण काय बोललेला आवाज नाही ना जात. आवाज येतोय, बॅकग्राऊंड नॉईज होतोय.
सर आवाज येत नाहीये. आवाज येतो आहे म्हणून मला नाही येते, नाहीये. ओके, एक मिनिट हा, एक मिनिट आपण क्लिअर check आवाज करू. आहे, एकदम क्लिअर आवाज मीटिंग येतो मधला आहे. आवाज येत नाहीये. आवाज क्लिअर आहे, फक्त आपण रेंज मध्ये या सर. सर मला असं येतोय, वाटतं आवाज येतोय. हा तुमच्याकडे आवाज- थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं, कारण की बाकीच्या ठिकाणी आवाज येतोय असं मला मेसेज मिळतोय. आणि अजून एक मला रिक्वेस्ट करायची की सर्वांनी आपले आपले माईक आणि कॅमेरा जर ऑफ केले तर जास्त बरं होईल, म्हणजे आपल्याला जास्त चांगलं नेटवर्क मिळेल. चालू करूया पुढे. ओके, सर आवाज ऐकू येत नाहीये. संतोष सर आवाज येत- आवाज येत काय प्रॉब्लेम नाही सर, आवाज क्लिअर आहे. त्यांना रिजॉईन करायला सांगा, कट करून. तुम्ही रिजॉईन कराल का? एक मिनिट. सर आवाज ऐकू येत नाही, आवाज. नाही नाही, आवाज नाही येते. एक मिनिट. आवाज कोणाला येतोय का ऐकू? हो सर हो, तुमचा आवाज येतोय. आवाज क्लिअर आम्हालाही ऐकू येतोय. आवाज सगळ्यांना येतोय आवाज. काहीतरी काहीतरी टेक्निकल इश्यू दिसतोय. तुम्ही प्लीज परत एकदा जॉईन कराल का? कोणाकोणाला आवाज येत नाहीये तुम्ही एकदा सांगाल का? आवाज म्हणजे आपण क्लिअर पुढे जाऊया. येतोय. तुमचा आवाज क्लिअर येतोय, कंटिन्यू करा सर. हा ठीक आहे, धन्यवाद. हा तर आपण आता बघूया की आपल्या ह्याचे कारण काय, कशामुळे आपण ह्या सिस्टम्स लावायच्या. ठीक आहे. आता पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला 1990 मध्ये जावं लागेल, जे की आज सुद्धा ज्याचं वारं आहे त्याचं नाव आहे ग्लोबलायझेशन. आता ग्लोबलायझेशन म्हणजे काय? तर ग्लोबलायझेशन म्हणजे की हॅलो. दुसरीकडचे जे प्रोडक्ट्स आहेत, दुसरीकडचे जे वेगवेगळ्या म्हणजे सर्व्हिसेस आहेत, त्यांचे जे काही सिस्टम्स आहेत त्या आपल्याकडे, त्या सर्व सिस्टम्स आपल्याकडे सुद्धा तिथले जे वेगवेगळे व्यापारी असतात किंवा तिथल्या ज्या कंपन्या असतात त्या आणून इथे लावतात. तर त्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आले? प्रोडक्ट्स आले, टेक्नॉलॉजी आले, इन्फॉर्मेशन आले, जॉब्स आले. तर हे सगळं झालं. आता वेगवेगळ्या ह्याच्यामुळे काय झालं होतं, तर कॉर्पोरेशन्स जे डेव्हलप नेशन मधले होते त्यांच्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एजमुळे आपल्याला त्याचा फायदा घेता आला. तर एक याच्यामध्ये रिझल्ट काय झाला ग्लोबलायझेशनमुळे? ग्लोबलायझेशनचा एक फायदा असा झाला की आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे बिझनेसेस आले, पण त्याचबरोबर त्याच्यात एक डॉमिनो इफेक्ट नावाचा फॅक्टर आला. तर डॉमिनो इफेक्ट म्हणजे काय हे आपण आधी बघूया. डॉमिनो इफेक्ट म्हणजे की ज्या वेळेस तुम्हाला एक बिझनेस फेल करतो त्यावेळेस त्याच्यामुळे इफेक्टमुळे दुसरे बिझनेसेस सुद्धा फेल होणं सुरू होतात. तर याला आपण डॉमिनो इफेक्ट म्हणतात. त्याला चेन रिॲक्शन आहे. ठीक आहे. तर ह्या चेन रिॲक्शनला थांबवण्यासाठी आपल्याला कॉम्पिटिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे, कारण नाहीतर आपण सुद्धा याच्यामुळे इफेक्टेड होतो. तर त्यामुळे ग्लोबलायझेशनचा हा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे म्हणा किंवा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे, दोन्ही सुद्धा आपल्याला असू शकतात. तर आपल्याला ते व्यवस्थित बघून त्याप्रमाणे आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे. तर काय झालं, कशामुळे ग्लोबलायझेशन सुरू झालं आपल्या भारतामध्ये? आता ग्लोबलायझेशन सुरू होण्याचं मुख्य कारण 1985 ते 1991 मध्ये सुरू झालं. त्याच्यामध्ये काय झालं की इम्पोर्ट आपला एक्सपोर्ट पेक्षा वाढला. त्यानंतर ग्लोबल इश्यूज त्यावेळेस चालू होते, जसं की गल्फमध्ये वॉर चालू होती, सोव्हिएत युनियन जे रशिया होता आधी, आणि रिजनल इश्यूज आपले होते. त्याच्यामुळे बरेचसे इश्यूज भारताला फेस करावे लागू लागले. त्या व्यतिरिक्त त्या काळामध्ये काय झालं, आपल्याकडे फक्त 2 आठवड्याचाच फॉरेन रिझर्व्ह आला. फॉरेन रिझर्व्ह म्हणजे काय, की ज्याच्यामुळे आपण इम्पोर्ट करू शकतो कोणतेही गुड्स आणि जे विकू शकतो. आता ह्याचं हे सगळ्या सिच्युएशनमुळे स्टेट बँकेने काय केलं, जवळपास 20 टन गोल्ड नेऊन वर्ल्ड बँकेला दिलं आणि ज्याच्यामधून आपल्याला $200 मिलियन मिळाले आणि ज्याच्यामधून आपली भारताची इकॉनॉमी चालायला लागली. तर त्यावेळेस नरसिंह राव आणि मनमोहन सिंग हे दोघे जणे आपले सरकारमध्ये होते. तर ह्यांनी काय केलं, त्यांनी ग्लोबलायझेशन हा फॅक्टर भारतामध्ये आणला. मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करू का परत एकदा, तुमचे माईक बंद कराल का? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा
तर नरसिंह राव आणि मनमोहन सिंग हे आपले रुलर होते, म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर होते, आणि त्यांनी ग्लोबलायझेशन सुरू केलं. आता ग्लोबलायझेशनमुळे काय झालं आता बघा, त्याच्यामुळे फायदा असा झाला की 1991 मध्ये ज्यावेळेस बाजारपेठा म्हणजे इंडियन मार्केट पूर्ण जगासाठी ओपन झालं, त्याच्यामुळे आपली जी इकॉनॉमी होती जी त्यावेळेस $6 बिलियन होती, $6 बिलियन मध्ये साधारण 42,000 करोड रुपये, ती इकॉनॉमी आज 2020 मध्ये $530 बिलियन झाली. तर हा बघा, हा जो इम्पॅक्ट आहे हा ग्लोबलायझेशन मुळे झालेला इम्पॅक्ट आहे. त्यानंतर आपल्याकडे जी आपली जीडीपी होती, जीडीपी म्हणजे काय, तर आपली जी लोकांकडे असणारा पैसा आहे किंवा प्रत्येक माणसाकडे एक जो पैसा काढलेला असतो, तो पैसा सुद्धा पूर्ण भारताचा जो जीडीपी होता तो वाढून 266 बिलियनचा डायरेक्ट $3 ट्रिलियन पर्यंत वाढला. ठीक आहे. नंतर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, म्हणजे की प्रत्येक कस्टमरची, आपल्याकडे जो कोणी कस्टमर येतो त्याची जी खरेदी करण्याची क्षमता असते ती वाढून आज $12 ट्रिलियन पर्यंत पोहोचलेली. तर म्हणजे ही जी काही इम्पॅक्ट आहेत हे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाले ग्लोबलायझेशनचे. आणि हे इम्पॅक्ट कोणाकोणावर झाले, इंडस्ट्रीवर झाले, शॉप्सवर झाले, ब्रँड्सवर झाले, वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीज आल्या, मेडिकल सर्व्हिसेस आले, ह्या सगळ्या एरियाजमध्ये ग्लोबलायझेशन झालं. तर आता तुम्ही बघाल तर हा कर्व अपरायझिंगच आहे, म्हणजे 7.5 करोड रुपये एवढं एफडीआयचं इन्व्हेस्ट होतं. एफडीआय म्हणजे काय, तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे दुसऱ्या कंपन्यांनी आपल्या भारतात केलेली गुंतवणूक. ती गुंतवणूक 1991 मध्ये बघितलं तर 7.5 करोड रुपयाची जवळपास होती, ती आज आपल्याकडे 6.5 लाख करोड पर्यंत वाढली. हे ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. आता त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पण झाले. आता आपण बघितलं की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय झाले, तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तर डेफिनेटली खूप चांगले झाले, की आपली इकॉनॉमी वाढली, आपल्या लोकांना काम मिळाले, नंतर कस्टमरची परचेस करण्याची पॉवर पण वाढली, की ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्ट्स कस्टमरला विकता यावेत. ठीक आहे. पण त्याचबरोबर काही आपले निगेटिव्ह इम्पॅक्ट झाले. आता निगेटिव्ह इम्पॅक्ट काय झाले, तर जसं की आपल्याकडे कल्चरल इम्पॅक्ट झाले निगेटिव्ह, म्हणजे आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चर तुम्ही बघाल तर आज बरेचसे लोक विलेजेस मधून म्हणजे आपल्या गावांकडून डायरेक्टली ह्याच्यामध्ये येणं सुरू केलं लोकांनी, कुठे शहरांमध्ये येऊन राहणं सुरू केलं. त्यामुळे फॅमिली स्ट्रक्चर जे आहेत ते डिस्टर्ब झाले. फॅमिली स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊन आता न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या. न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना, की ते वेगवेगळ्या फॅमिलीज डिवाइड झाल्या. आधी कसं आपले जॉईंट फॅमिलीज होत्या, त्या आता वेगवेगळ्या फॅमिलीज तयार झाल्या. तर हे एक त्यातला निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. दुसरं, जे आपल्या फॅमिली व्हॅल्यूज होत्या त्या थोड्याशा डायल्यूट झाल्या. ओके. कारण की ते आपण ग्लोबलायझेशनच्या इम्पॅक्टमुळे बाहेरची संस्कृतींनी सुद्धा आपल्याकडे येणं सुरू केलं, आणि त्याच्यामुळे त्याची जी इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट जो आहे तो आपल्यावर व्हायला लागला. त्यानंतर सोशल व्हॅल्यूज थोड्याशा इम्पॅक्ट झाल्या. त्यानंतर फूड आणि क्लॉथिंग मध्ये थोडेसे इम्पॅक्ट झाले, म्हणजे आपले चेंजेस झाले. आता आपण आधी ट्रेडिशनल ड्रेसिंग म्हणत होतो, ट्रेडिशनल ड्रेसिंग राहिले का, नाही. आता ट्रेडिशनल ड्रेसिंग बदलून आपण वेस्टर्न कडे जायला लागलो, किंवा आपण जिथलं कोणतेही जास्त प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे त्या अवेलेबिलिटी आपण घ्यायला लागलो, आणि त्याच्यामुळे आपल्याकडे फूड कल्चर बदललं आपलं. त्यानंतर क्लॉथिंगचं कल्चर बदललं. ठीक आहे. या व्यतिरिक्त एम्प्लॉयमेंट आणि ऍग्रिकल्चर सेक्टर जे आहेत हे सुद्धा इम्पॅक्ट झाले. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर सेक्टरचा जर तुम्ही बघाल तर डिक्लाइन व्हायला लागला, म्हणजे आता लोकांना जास्त करून शेतीकडे रस राहिला नाही. त्याचं कारण काय, कारण शहरांमध्ये पैसा दिसायला लागला, शहरांमध्ये इंडस्ट्री दिसायला लागली, परंतु त्याच वेळेस होणारे बाकीचे निगेटिव्ह इम्पॅक्ट लोकांनी मात्र जास्त त्याकडे लक्ष दिलं नाही. तर हे झाले ग्लोबलायझेशनचे निगेटिव्ह इम्पॅक्ट. ठीक आहे. सर्वांना आवाज येतोय ना? परत एकदा विचारतोय, कारण बरेचसे लोकांनी परत एकदा लिहिले की आवाज येत नाही, पण मला एकदा परत सर येतोय व्यवस्थित येतोय. आवाज सर, एकदम एकदम व्यवस्थित येतोय. येतोय. चलो, व्यवस्थित धन्यवाद. आहे व्यवस्थित आहे धन्यवाद. व्यवस्थित आवाज. ओके. येतोय सर. चालेल. तर आतापर्यंत तुम्हाला समजलं का की आपण चेंजेस करायचं आपल्याला जरुरी आहे सिस्टम्स मध्ये. तर ग्लोबलायझेशन म्हणजे बाहेरच्या कंपन्या जे येऊन भारतामध्ये इन्व्हेस्ट करून भारतात तयार होणारा पैसा त्यांच्या देशामध्ये घेऊन जात आहेत, त्यांच्याकडे त्यांचे प्रॉफिट्स शिफ्ट होत आहेत, आणि त्याचा फायदा त्या देशांना आपल्यापेक्षा जास्त होतो. तर त्याचं कारण एकच आहे, ग्लोबलायझेशन. त्याचे फायदे पण आहेत, निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आहेत. आपण जसं निगेटिव्ह इम्पॅक्ट बघितले, पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे आपल्याकडे एम्प्लॉयमेंट वाढलंय, आपल्याकडे इंडस्ट्री वाढली, भारताची ग्रोथ खूप झाली. पण आता हा जर पैसा आपल्याला भारतातल्या भारतात ठेवायचा असेल
तर डेफिनेटली आपल्याला छोटे व्यापारी म्हणून, आता माझ्या तुमच्यासारख्या छोट्या व्यापाऱ्यांनी सुद्धा यामध्ये नक्कीच काम केलं पाहिजे आणि त्याच्यामधून भारतातून जाणारा पैसा भारतात थांबवला पाहिजे. तर त्यासाठी आपण काही सिस्टम्स लावल्या पाहिजे ज्याच्यामुळे प्रॉफिट आपलंच वाढेल आणि जितकं आपलं प्रॉफिट वाढेल तेवढाच पैसा सर्क्युलेशन मध्ये येईल इकॉनॉमीच्या, आणि जेवढा तो पैसा इकॉनॉमीच्या सर्क्युलेशन मध्ये आला तेवढाच तो सगळ्यांसाठी फायद्याचा होईल. तर त्याच्यामुळे जे आहे ते आपण यावर लक्ष दिलं पाहिजे, सिस्टम्स इम्प्लिमेंटेशनवर. तर आता ह्या बॅकग्राऊंड मधून आपण पुढे जाऊया. आता काही तुम्ही ह्या नेहमी टर्म्स ऐकल्या असतील. एफटीए म्हणजे काय, तर फ्री ट्रेड अग्रीमेंट. ठीक आहे, फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय की जिथे कुठल्याही विना रोकटोक, म्हणजे एक देश दुसऱ्या देशाला कुठल्याही टॅक्सेशन शिवाय किंवा कुठल्याही डिस्टर्बन्स शिवाय एकमेकांना वस्तू पाठवू शकतो. तर त्याला आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणतो. आता ह्याची फ्री ट्रेड अग्रीमेंट बऱ्याच ठिकाणी आहेत, जसे की अफगाणिस्तान, आशियान, ऑस्ट्रेलिया, भूटान, अशा बऱ्याचशा कंट्रीज एकमेकांमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट करतात. तर ह्याच्यामध्ये मग काही अग्रीमेंट हे द्विपक्षीय असतात. द्विपक्षीय म्हणजे फक्त दोन देशांमधले असतात. काही अग्रीमेंट हे संघाने एकत्र तयार केलेले असतात. म्हणजे आपण आता ऐकतो की G8 समिट झाली, G8 किंवा काही क्वाड मेंबर्सची समिट झाली, ज्याच्यामध्ये हे जे अग्रीमेंट असतात फ्री ट्रेड अग्रीमेंट तिथे पास होतात आणि त्याप्रमाणे ते देश एकमेकांसोबत व्यापार करतात. ठीक आहे. आता आसियान म्हणजे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज जे आहेत, ठीक आहे, त्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज एकमेकांसोबत व्यापार करतात, त्याला आसियान ग्रुप म्हणतात आणि ते लोक एकमेकांसोबत व्यापार करतात. तर आपला भारत त्याच्यामध्ये अजूनही नाहीये, परंतु काही डिस्कशन चालू आहेत ज्याच्यामुळे आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट त्यांच्यासोबत करून आपल्याला व्यापारामध्ये काही संधी मिळते का याबद्दल विचार केला जातोय. EU म्हणजे युरोपियन युनियन, जे आपले बाकीच्या कंट्रीज आहेत, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, त्यानंतर नेदरलँड्स आहे, तर ह्या सगळ्या कंट्रीज ज्या आहेत ते युरोपियन युनियन मध्ये येतात. युरोपियन युनियनचा फायदा काय त्यांना झाला, तर त्यांनी एक करन्सी स्वतःसाठी ठरवली ज्याचं नाव युरो. तुम्हाला माहित असेल, डॉलरच्या अगेन्स्ट युरो. डॉलर ही US ची करन्सी आहे, पण व्हेअरएज युरो ही युरोपची करन्सी आहे. तर युरोपच्या करन्सीचा त्यांना फायदा असा झाला की जेव्हा आपण एक्सचेंज रेट म्हणतो, एक्सचेंज रेट म्हणजे एकमेकाला जेव्हा देवाणघेवाण केली जाते, व्यापार केला जातो, तो युरोमध्ये केला जातो. म्हणजे कुठलाही एक्सचेंज रेट न लागता त्यांचा व्यापार सहजासहजी पूर्ण होतो आणि त्याचा त्यांना जास्त फायदा होतो. तर हे झाले काही वेगवेगळ्या प्रकारचे अग्रीमेंट्स. ठीक आहे. आता आपल्याला काय त्याच्यात फायदा आहे, तुम्ही बघा, आपलं जे भारताला काय फायद्याच्या गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी आहेत आणि ज्याचा आपण नक्की फायदा घेऊ शकतो आणि घेतला पाहिजे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, तर अशा गोष्टी आहेत बघा, आपल्याकडे पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे. आपण नेहमी ओरडा करत असतो की आमची पॉप्युलेशन खूप जास्त आहे, पण ऍक्च्युली ती आपली स्ट्रेंथ आहे. आपल्याकडे जास्त पॉप्युलेशन याचा अर्थ आपल्याकडे मॅनपॉवर रिसोर्सेस खूप चांगले आहेत, आपले यंगस्टर्स खूप जास्त आहेत, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर त्याचा फायदा आपण व्यापारात केला पाहिजे. इंग्लिश स्पीकिंग, आपल्याकडे सगळ्यात जास्त इंग्लिश स्पीकर लोक आहेत. ठीक आहे. ती ब्रिटिशांची जरी आपल्याला देण असली तर त्याचा फायदा आज आपल्याला चांगला होतोय, कारण आपण भारताचे इंग्लिश स्पीकर्स जर बघितले तर बाकीच्या कंट्रीजमध्ये, मी आता चायनाचे पाहिले, जपानचे पाहिले, या लोकांना इंग्लिश बोलता येत नाही पण तरी सुद्धा ते व्यापार करतात. पण भारतीय लोक जे जास्तीत जास्त इंग्लिश बोलू शकतात, तर आपल्याला व्यापाराची नक्कीच खूप जास्त संधी आहे. त्यानंतर आपल्याकडची मॅनपॉवर जी आहे ती चीप आहे बाकीच्या कंट्रीजच्या मनाने. आपल्याकडे पॉलिटिकल स्टॅबिलिटी खूप चांगली आहे, आपल्याकडे गव्हर्नमेंटची स्टॅबिलिटी खूप चांगली आहे बाकीच्या कंट्रीजच्या. तुम्ही जर आता बघत असाल तर सिच्युएशन जशा बाहेर आहेत तशा सिच्युएशन आता सध्या नाही आहेत आपल्या भारतामध्ये. तर भारतामध्ये स्टॅबिलिटी खूप चांगली आहे. मागच्या 50 वर्षात सुद्धा तुम्ही बघाल तर भारताची स्टॅबिलिटी खूप चांगली आहे. त्यानंतर आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस खूप चांगले आहेत, आपल्याकडे टॅलेंट खूप चांगलं आहे, आपल्याकडे लोकल आणि ग्लोबल एक्सपिरियन्सेस भरपूर आहेत. म्हणजे आपल्याकडे ज्या लोकांना काही विकायचं असेल त्यांना भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गोष्टींची गरज पडते आणि त्याप्रमाणे आपल्याकडे ती एक स्ट्रेंथ आहे आपली. आणि आपल्याकडे ग्लोबल एक्सपिरियन्स असलेले लोक पण भरपूर आहेत आणि आपले पूर्ण जगामध्ये संबंध पण खूप चांगले आहेत गव्हर्नमेंटने तयार केले. तर हे सगळे आपले ऍडव्हान्टेजेस, याचा आपण फायदा घेतला पाहिजे. आता भारतीय गव्हर्नमेंट यासाठी काय करते आपण ते सुद्धा बघितलं पाहिजे. ठीक आहे. तर भारतीय गव्हर्नमेंटने आता मागच्या, तुम्ही बघितलं असेल, मागच्या कोविड काळामध्ये, कोविड-19 मध्ये UPI हे जे आपलं ऍप आलं नवीन, ह्याच्यामध्ये काय झालं की आपण डिजिटल करन्सीनी काम करायला लागलो. डिजिटल करन्सीनी पूर्ण देवाणघेवाण व्हायला लागली, त्यामुळे पेमेंट करणं खूप सोपं झालं. मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह आणला आणि ऑनलाईन डिलिव्हरी खूप फास्ट झाल्या. आता तुम्ही बघत असाल तर ऑनलाईन डिलिव्हरीज हा
एक ट्रेंड आहे, सगळीकडे ऑनलाईन डिलिव्हरीने काम चालतं. तर त्याच्यामुळे आपल्याला व्यापाराच्या संधी वाढल्या. आता लोकांकडे पैसे जरी खिशात नसतील तरी पण तो व्यापार करू शकतो. म्हणजे तो येणार, तो कस्टमर तुम्हाला तुमच्याकडून वस्तू पण घेणार आणि तुम्हाला पेमेंट सुद्धा करणार. त्यामुळे तुम्हालाही काळजी करायची गरज नाही आणि कस्टमरला सुद्धा काळजी करायची गरज नाही. त्याला पैसे घेऊन फिरावे लागत नाही. ऑनलाईन डिलिव्हरी दिल्यामुळे आपल्याला संधी मिळाली की आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकतो, त्यांना नेऊन आपण आपल्या वस्तू देऊ शकतो, म्हणजे आपल्याला आणखी व्यापार मिळू शकतो. तर ह्या काही नवीन आलेल्या संधी आहेत आपल्याकडे, ज्या आपण सोडल्या नाही पाहिजेत. आणि मेक इन इंडिया इनिशिएटिव्हमुळे गव्हर्नमेंट अशा गोष्टींना प्रोत्साहन देते की तुम्ही जास्तीत जास्त वस्तू भारतामध्ये बनवा आणि इम्पोर्ट लोड कमी करा. तर त्यामुळे आपल्याला ही एक खूप मोठी संधी आहे आपल्यासाठी. तर ह्या जर आपण संधी पाहिल्या तर आपण बरचसा नफा याच्यातून कमवू शकतो. आता तुम्ही म्हणाल की सर मग ह्याचं आपल्या सिस्टम्सचं आणि आता अजूनही रिलेशन कळत नाहीये. तर आता मी तुम्हाला एक सांगतो, आपण मॉल्स पाहिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, मोठ्या सिटीज मध्ये काय आता सगळीकडे सुद्धा आपण पाहतो तर मॉल्स सगळीकडे अवेलेबल आहेत. मॉल्स म्हणजे काय तर मोठे मोठे दुकान जे एकत्र आहेत आणि जे एकत्र व्यापार करतात. मोठ्या मोठ्या अट्रॅक्टिव्ह त्यांनी रोषणाई केलेली आहे, सगळीकडे लाईट्स आहेत, सगळीकडे मोठे मोठे बॅनर्स आहेत, त्याची ऍडव्हर्टाईज सगळ्या ठिकाणी लावलेली आहे आणि खूप जास्त त्यांच्याकडे ऑफर्स अवेलेबल आहेत कारण मोठे मोठे दुकान टाकले आहेत. वेरज आपले जे शॉप्स असतात ते छोटे छोटे, आपण एका ठिकाणी प्रत्येक जण, प्रत्येक व्यापारी स्वतःच्या पद्धतीने ते शॉप चालवत असतो. ठीक आहे. तर हा मेन डिफरन्स आहे या दोघांमधला. पण आता मॉल्स मध्ये असं काय वेगळं होतं की जे आपण शॉप्स मध्ये करत नाही, हे आपल्याला पाहणं म्हणजेच बिझनेस सिस्टम्स आहेत, बाकी काही वेगळं नाही. आता तुम्ही जर बघाल मॉल्स मध्ये काय चालतं, तुम्ही एक साधा विचार केला आणि थोडंसं जर हे केलं, आठवून बघितलं, तुम्ही पण मॉल्स मध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा जात असाल तर तुम्ही एक बघितलं असेल तर कस्टमरला वेलकम एक्सपिरियन्स दिला जातो. म्हणजे काय तर तिथे आल्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला असे लोक उभे दिसतील की जे तुम्हाला नमस्कार करतील, आलेले या सर आमच्या मॉलमध्ये बघा काय काय ऑफर चालू आहेत. तो तुमच्या हातामध्ये एखादा पॉम्पलेट देईल ज्याच्यावर त्या वेळेसच्या ऑफर चालू असलेल्या दिसतील तुम्हाला. त्यानंतर तुमच्याकडे सिस्टमॅटिक जे आपल्याकडे वस्तू आहेत त्या सगळ्या सिस्टमॅटिकपणे ठेवलेल्या असतील, एकत्र व्यवस्थित ठेवल्या असतील. जसं की आपण या फोटोमध्ये आता पाहिलं, व्यवस्थित वस्तू ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर ऑफर लावलेली आहे, या सगळ्या वस्तू अशा केलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही जर बघाल तर कस्टमर स्वतः जाऊन स्वतः बघू शकतो की मला काय घ्यायचंय. आपल्याला त्याला असिस्ट म्हणजे सांगावं नाही लागत की तो त्याला आपल्याला सांगावं नाही लागत की मला हे पाहिजे ते पाहिजे. तो जाणार स्वतः घेणार. त्यामुळे काय होतं, एकाच्या जागी तो 2 वस्तू घेतो, 2च्या जागी तो 4 घेतो. ठीक आहे. किंवा मग एकही घेत नाही. असंही होतं की बऱ्याच वेळा कस्टमर फक्त येतो आणि निघून जातो. पण बऱ्याचदा 90% वेळेस असंच होतं की कस्टमर येतो आणि एकाच्या ऐवजी 4 वस्तू घेऊन जातो. ठीक आहे. त्यानंतर लाईव्ह असिस्टन्स म्हणजे काय तर काही लोक नेहमी फिरत असतात, त्यांचेच लोक जे तिथले जे कामगार आहेत शॉप मधले, मॉल्स मधले, ते लोक तिथे आजूबाजूला कस्टमरला बघत असतात की त्याला काय पाहिजे, काय नको, काय मिळत नाहीये का, एखादी वस्तू पाहिजे पण भेटत नाहीये का, तर मदत करतात ते त्यांना. तर त्यामुळे तो एक लाईव्ह असिस्टन्स असतो. त्यानंतर लास्ट मिनिट गुड्स असतात. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही जर बिलिंग काउंटरवर गेले तर बिलिंग काउंटरला काही वस्तू अशा ठेवलेल्या असतात की ज्या त्या कस्टमरनी विसरले असतील तरी तो तिथून घेऊन जातो. जसं की काही चॉकलेट्स असतात, काही शेविंग क्रीम्स किंवा शेविंग ट्यूब्स असतात, त्या सुद्धा तो तिथून घेतो आणि त्यामुळे एक ऍडिशनल त्याच्यातून सेल जनरेट होतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बिलिंग जर बघितलं तर बिलिंग हे सगळ्यात इझी असतं. त्याच्यामध्ये बिलिंग इझी असतं म्हणजे काय तर एकदम तुम्ही कोणत्याही पद्धतीने बिलिंग करू शकता. तिथे बिलिंग एकतर सिस्टमवर असतं, त्यानंतर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड चालेल, UPI चालेल, पैसे चालतील. त्यानंतर तुम्ही जर अजून कोणत्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने जर करणार असाल तर ते सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केलेलं असतं. तर त्याच्यामुळे तो एक त्याला फायदा होतो. आता मॉलमध्ये एक गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली असेल तर क्रेडिट कुठेच मिळत नाही, म्हणजे जर उधारी कुठेच नाही मिळत, तरी सुद्धा सेल होतो. तर त्यामुळे काय केलेलं असतं, त्यांनी बेनिफिट्स कार्ड्स काढलेले असतात. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही आल तर 20% ऑफ देऊ, किंवा यावेळेस जर तुम्हाला पे लेटर करायचंय का, हे कार्ड वापरा, आमच्या कार्डवरून खरेदी करा, किंवा ICICI क्रेडिट कार्ड वापरा, ह्याच्यावरून ही खरेदी करा. तर अशा पद्धतीने ती सेल केला जातो, पण क्रेडिट दिलं जात नाही. तर त्यामुळे त्यांचा प्रॉफिट अश्युअर होतो. त्यांच्याकडे सेल पण होतो, प्रॉफिट पण होतो आणि क्रेडिट पण राहत नाही. व्हेअरएज आपण काय करतो, आपल्याकडे उधारी उरते, मग आपण त्या यांना बघत बसतो की बाबा कुठे कसं हे करायचं आणि उधारी मिळवायची प्रयत्न करत असतो. त्या व्यतिरिक्त काही वेळेस स्टॉक क्लिअरन्सच्या स्कीम्स काढतात. तुम्ही हे पण बघितलं असेल. तर स्टॉक क्लिअरन्सच्या स्कीम काढल्यामुळे काय होतं की जे जुना स्टॉक झालेला असतो किंवा तो अबाउट टू एक्सपायर स्टॉक असतो,
तो स्टॉक क्लिअर होतो आणि त्याच्यावर भरपूर ऑफर दिलेले असतात. मग ते मसाले असतील, काही वस्तू असतील किंवा काही न विकल्या गेलेल्या लो मुव्हिंग हे असतील, त्यांना सुद्धा ते पुश केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जे प्रोडक्ट एक्सपिरियन्स असतो, तर प्रोडक्ट एक्सपिरियन्स हा त्यांना अलाउ केला जातो. म्हणजे आता काही ठिकाणी आपल्या क्लॉथ शॉपमध्ये बघितलं, तुम्ही त्यांना ट्रायल रूम्स असतात, तिथे जाऊन तुम्ही त्यांना ट्राय करून दाखवू शकता. तिथे काही ठिकाणी तुम्हाला एखादी वस्तू असेल, ती वस्तूचा आता स्पोर्ट्स शॉपमध्ये गेलं तर स्पोर्ट्स सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने स्पोर्ट्स त्याच्या ठिकाणी हे करून वापरून पाहू शकतो. वैशालीजी, तुम्हाला काही बोलायचं? ओके. त्यानंतर त्यांचे अँबॅसिडर्स पण असतात. तर अँबॅसिडर्स म्हणजे काय, की जे काही त्यांची ऍडव्हर्टाईज करणारे मोठे मोठे लोक त्यांनी जॉईन केले असतात. तर हे सगळे वर्किंग मॉडेल्स मॉल्स वापरतात. पण आपण यातलं काय करू शकतो? यातल्या आपण सगळ्याच तर गोष्टी करू शकत नाही, कारण की आपला कस्टमर किंवा आपला जो काम करायची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. आपण एवढे पैसा त्याच्यामध्ये लावू शकत नाही, प्रत्येक वेळी एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. तर आपण यातलं सगळ्यात जास्त काय करू शकतो? सिस्टमसाठी पहिले तर आहे सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ गुड्स. हे तरी आपण निदान करू शकतो, जे सगळ्यात सोपं आहे. त्याच्यावर आपण कामही करू शकतो आणि इथेच तुमचं प्रॉफिट लपलेलं आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. तर आता आपण हे बघूया. आता काही शॉप्स बघूया डिफरंट टाईपचे. आता जसं की असतं एक्सपिरियन्स शॉप. आता तुम्ही जर काही ठिकाणी जर गेला असाल वेगवेगळ्या ठिकाणच्या याच्यात, तर तुम्ही पाहिलं असेल की मॅकडॉनल्ड मध्ये तुम्हाला सेम टाईपचे बर्गर्स मिळतात. लोक तिथे फक्त एन्जॉयमेंट करण्यासाठी. डॉमिनो किंवा आता डेकेथलॉन म्हणून एक स्पोर्ट्सचं शॉप आहे, जे मोठ्या सिटीज मध्ये आहे. आता हैदराबादमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी. आता इथे काय, इथे स्पोर्ट्सचे इक्विपमेंट आहे. तिथे तुम्ही ट्राय करू शकता, इक्विपमेंटचा एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि नंतर खरेदी करू शकता. नंतर मल्टी ब्रँड स्टोअर्स आहेत. मल्टी ब्रँड स्टोअर्स आपल्याकडे सोनी असे म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक शॉप्स आहेत ते फार मोठे मोठे, जिथे तुम्हाला तो दाखवेल. ठीक आहे. वेगवेगळ्या टाईपचे शॉप्स एक्सपिरियन्स, प्रोडक्ट एक्सपिरियन्स करून दाखवेल. केअर फॉर म्हणून बाहेरच्या ठिकाणचे पण शॉप्स आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही मोठे मोठे पूर्ण एकदम मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचे प्रोडक्ट्स डिस्प्ले केलेले असतात. तर त्यामुळे लोकांना तिथे ना शॉपिंग करायची खूप संधी मिळते आणि तिथे लोक शॉपिंग करतात आणि एक्सपिरियन्स करतात. बेसिकली एक्सपिरियन्स करतात. आता काही एक्सक्लुझिव्ह शॉपिंग्स आपण पाहिलेले आहेत, जसं की आता स्वारोस्की म्हणजे हा मोठा गोल्डचा ब्रँड आहे. इथे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला असं वाटेल की आपण एका वेगळ्या दुनियेमध्ये आलेलो आहोत. तिथे तुम्हाला मग शॉपिंग करायचा एक वेगळा एक्सपिरियन्स दिला जातो. नायकी हा शूजचा ब्रँड आहे. आता शूजचा ब्रँडमध्ये तुम्ही जर गेला तिथे फक्त तुम्हाला नायकीचे शूज दिसतील. तर हे ब्रँडेड शॉप्स आहेत, त्यांचे एक्सक्लुझिव्ह शॉप्स आहेत. आता हे जे तिसरा फोटो हा एस म्हणून शॉप आहे, त्या एसचा हार्डवेअर शॉप आहे आणि तिथे त्यांनी त्यांचे प्रोडक्ट डिस्प्ले केले. तर हे एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स असतात. ठीक आहे. आता आपल्याकडे आपण जर बघितलं, आता आपण छोटे शॉप्स मध्ये बघितलं, आपल्याकडे असे वेगवेगळ्या टाईपचे आपले अरेंजमेंट्स आणि ऍक्सेस असतात. कोणते आपल्या टाईपचे जे स्टॉक्स असतो तो वेगवेगळ्या टाईपले आपण ठेवतो. आता साधं की आपण साध्या दुकानामध्ये, आपल्या किराणा दुकानामध्ये, ग्रोसरी शॉपमध्ये आपण अशा पद्धतीने पहिल्या जर तुम्ही या फोटोत बघितलं तर तुम्हाला दिसेल की आपण कशा पद्धतीने आपला माल ठेवलेला असतो. ठीक आहे. काही ठिकाणी तुम्हाला काय होतं, काही ठिकाणी तुम्हाला ग्राहकाला आतमध्ये पर्यंत एंट्री पण मिळते आणि तिथे तो त्याचं पण वस्तू घेऊ शकतो. काही ठिकाणी आता जसं क्लॉथ शॉप आहे, क्लॉथ शॉप मध्ये तर तो माणूस बसून त्याला व्यवस्थित सर ड्रिंक आहे, काही ज्यूस घ्यायचा का तुम्हाला, काही चहा हवा का वगैरे सगळं विचारून त्याला तिथे सेल केला जातो. तर तो एक वेगळ्या टाईपचा एक्सपिरियन्स आहे ग्राहकासाठी. त्यानंतर तुम्ही जर बघाल तर काही तुम्ही असं जर लेडीज अप्रेल्सच्या शॉपमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बांगड्यांच्या वगैरे दुकानात गेला असेल, तिथे सुद्धा त्यांना सपोर्ट करणारे वेगवेगळ्या टाईपचे हे एकदम अट्रॅक्टिव्हपणे मांडून ठेवले असतात, ज्याच्यामुळे सेल वाढतो. आणि बट ऑब्वियस तुम्ही जर ज्वेलरीच्या शॉपमध्ये गेलात तर एकदम छानपणे तिथे व्यवस्थित माल तो लावून ठेवलेला असतो आणि ज्याच्यामुळे तुम्हाला खरेदी करायची इच्छा होते. तर असे वेगवेगळ्या टाईपचे अरेंजमेंट्स अवेलेबल आहेत. आता तुम्ही मला सांगा, आता हे एक आपण एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला यातलं कोणतं सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करेल? नंबर वाईज तुम्ही बघा आणि मला सांगा चॅट बॉक्स मध्ये की तुम्हाला यात जो तुम्हाला आता स्लाइडवर दिसतंय यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करणारा व्हेजिटेबल शॉप्सचा अरेंजमेंट कोणती आहे? सांगू शकाल चॅट बॉक्स मध्ये? तुम्हाला काय वाटतं, कोणतं सगळ्यात छान व्हेजिटेबल शॉप असू शकतं? ओके,
प्रीतमजी 5 नंबर, परागजी 4 नंबर, बरं. नंबर 4. नंबर 4, बरं, ठीक आहे, ठीक आहे. नंबर 4, बरं, छान छान, धन्यवाद धन्यवाद. तर तुम्हीच बघा, आता आपण नुसतं फोटोवरून जरी बघितलं तरी आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने अरेंज केलेले साधा जो आपला भाजीपाल्याचा स्टॉल असतो तो जर एका पद्धतीने लावला, म्हणजे आता प्रत्येक जण स्टॉलवरच जाईल, म्हणजे आता आपण जे बाहेर ठेल्यावर लावणारे जे आहेत त्यांचं चुकीचं आहे का? स्टॉक अरेंजमेंट बिलकुल चुकीची नाहीये. ते पण एकदम व्यवस्थित लावतात आणि व्यवस्थित तिथे ते बिझनेस करतात, धंदा करतात. परंतु आपण जर एका पर्टिक्युलर पद्धतीने जर लावलं तर रिलायन्स मध्ये किंवा मोठ्या मोठ्या ग्रॉसरी शॉप्स मध्ये आजकाल तुम्ही जर गेले तर त्या ठिकाणी तुम्ही बघाल की भाज्यांना अशा पद्धतीने पॅकिंग केली जाते आणि अशा पद्धतीने त्यांना अरेंज करून ठेवलं जातं की त्यांचा जो होणारा नुकसान आहे, भाजी ही शेवटी पेरिशेबल गुड आहे, म्हणजे लवकर खराब होणारी वस्तू आहे. तर त्याला जर आपण जितक्या चांगल्या पद्धतीने अरेंज करून ठेवू किंवा जितक्या चांगल्या पद्धतीने त्याला सांभाळू तितकं आपल्याला चांगलं त्याचे प्रॉफिट मिळेल. कारण की त्याच्यात एकतर अट्रॅक्शन, कस्टमरला अट्रॅक्ट करेल घेण्यासाठी जास्तीत जास्त भाज्या. त्यानंतर त्याच्यातून होणारं जे नुकसान आहे, खराब होण्यामुळे जे होणारं नुकसान आहे ते कमी होईल. आणि तुम्ही जर बघाल तर ह्या शॉप्समध्ये, मोठ्या मोठ्या शॉप्समध्ये एसी सुद्धा लावून ठेवले असतात, ज्याच्यामुळे पेरिशेबल गुड्स जे की आपल्या भाज्या आहेत त्या खराब नाही होणार. ठीक आहे. तर हे झाले त्याचे वेगवेगळे प्रकार. आता आपण मुख्य मुद्द्याकडे जाऊया. ठीक आहे. आता आपलं प्रॉफिट म्हणजे काय? आता तुम्हाला प्रॉफिट म्हणजे काय हे मला आता प्रत्येकाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे प्रॉफिट म्हणजे नफा. नफा म्हणजे काय? तर आपले जे सेलिंग प्राइस असते त्याच्यामधून आपले होणारा सगळा खर्च जर आपण मायनस केला तर होणारा जो प्रॉफिट असतो तो मुख्य प्रॉफिट असतो. ठीक आहे. त्याच्यातून आपण टॅक्सेस आणि बाकीच्या गोष्टी काढून टाकल्या तर तो नेट प्रॉफिट होतो. आता एक अजून टर्म आहे, तिला आपण म्हणतो बॉटम लाईन प्रॉफिट. बॉटम लाईन प्रॉफिट म्हणजे काय? की जो प्रॉफिट आपल्याला आपलं काम जास्त इफिशियंटली केल्यामुळे सेम ओव्हरहेड्स मध्ये जर मिळत असेल तर ते कोणाला नकोय. म्हणजे सेम खर्चामध्ये सुद्धा आपल्याला जर जास्त सेल करता आला आणि जास्त नफा मिळवता आला तर त्याला आपण बॉटम लाईन प्रॉफिट म्हणूया. ठीक आहे. तर बॉटम लाईन प्रॉफिट हाच एक मुद्दा आहे की जो आपण या स्टॉक अरेंजमेंट मधून मिळवू शकतो. आणि आज जे आपण बेसिक बिझनेस सिस्टम्स बघणार आहेत ते ह्याच बिझनेस सिस्टम्स आहेत. आता पुढचे जो अर्धा तास आहे तो आपण ह्या पर्टिक्युलर पहिल्या बिझनेस सिस्टम्सवर देऊया. ठीक आहे. आता बॉटम लाईन प्रॉफिट्सला अफेक्ट करणारी गोष्ट कोणती आहे? बॉटम लाईन प्रॉफिट समजलं काय असतं? कोणाला काही शंका आहे का त्याच्यावर? असेल तर तुम्ही आता इथे चॅट बॉक्स मध्ये टाका, मी शेवटी त्याचा आन्सर देऊ शकेल तुम्हाला. तर बॉटम लाईन प्रॉफिट म्हणजे सोपी गोष्ट समजून घ्या की सेम आपल्याला सेल वाढवायचं असेल पण काही अशा गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे आपल्या ज्या एक मिनिट, एकच मिनिट. हा, तर बॉटम लाईन प्रॉफिटमुळे तुम्हाला सेम ओव्हरहेड्स मध्ये, ओव्हरहेड्स म्हणजे काय की जे तुम्हाला खर्च येतो एक सेल करण्यासाठी लागणारा तो खर्च सेम ठेवून जर तुमचा सेल वाढणार असेल तर जे प्रॉफिट होतं त्याला आपण बॉटम लाईन प्रॉफिट म्हणूया. ठीक आहे. तर आता बॉटम लाईन प्रॉफिटला इफेक्ट होणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या? तर काही तुमचे डॅमेजेस असू शकतात, जे म्हणजे प्रोडक्ट डॅमेजेस. कशामुळे होणारे प्रोडक्ट डॅमेजेस? रिटर्न अँड रिप्लेसमेंट, कस्टमर कडून येणारे रिटर्न्स. तुम्ही जर एखादी गोष्ट वेळेवर शोधून कस्टमरला देऊ शकले नाही तर होणारा लॉस हा सुद्धा फेल्ड सर, त्याच्यामुळे बॉटम लाईन प्रॉफिट अफेक्ट होतात. म्हणजे एक तर आपला वेळ गेला, कस्टमर वापस गेला, आपल्याला त्याचा सेलही झाला नाही आणि त्याच्यामुळे होणारा जो लॉस आहे तो लॉस आला. प्रोडक्टची अनअवेलेबिलिटी, आपल्या जेव्हा कस्टमरने मागतो की अरे मला ही वस्तू आहे का तुझ्याकडे, मी म्हटलं नाही आज तर नाहीये, उद्या या सर तुम्ही, तर कस्टमरला जर पुढच्या दुकानात मिळत असेल तर तो आपल्याकडे उद्या येणार नाही आणि त्याच्यामुळे होणारा लॉस, हे सुद्धा अनअवेलेबिलिटी. नंतर जर एखादी वस्तू आपण विकतोय आणि त्याच्यावर जर खूप धूळ आहे किंवा ती व्यवस्थित क्लीन नाहीये तर कस्टमर म्हणतो नाही नाही ह्याच्यावर तर धूळ लागली, मी ही वस्तू घेणार नाही तुमच्याकडून, मला तुम्ही दुसरी असेल तर द्या. आणि त्याच वेळेस आपल्याकडे ती वस्तू एकच असेल तर आपण देऊ शकलो नाही तर तो होणारा लॉस तो सुद्धा याच्यात येतो. कम्युनिकेशन, आपण जर व्यवस्थित बोलूच शकलो नाही, कस्टमरला समजावूच शकलो नाही आणि कन्व्हिन्स नाही करू शकलो आणि त्यामुळे होणारा जो लॉस आहे तो. आणि काही वेळेस काय म्हणतो आपण लो मुव्हिंग ऍटम्स. लो मुव्हिंग ऍटम म्हणजे जे लवकर विकल्या जात नाहीत, जे मागे पडून राहतात, ते सुद्धा इन्व्हेंटरी आपण होल्ड करून ठेवतो आणि त्याला सुद्धा आपण बॉटम लाईन प्रॉफिट अफेक्ट करतात त्याच्यामुळे. आणि आपल्याकडे जर जागा नसेल वस्तू ठेवायला आणि आपण वस्तू अशाच ठेवून दिल्या आणि त्या आपल्याला वेळेवर सापडत नसतील तर त्यामुळे होणारा लॉस सुद्धा बॉटम लाईन प्रॉफिट मध्ये. तर ह्यासाठी मेन सोल्युशन्स काय आहेत आपल्याकडे?
तर स्टॉक मॅनेजमेंट आपण व्यवस्थित केलं पाहिजे. तुम्ही जर बघाल तर इथे सगळे लाल ॲरो जे दिसतात ते स्टॉक मॅनेजमेंट, याला सोल्युशन स्टॉक मॅनेजमेंट आहे. स्टॉक मॅनेजमेंट म्हणजे काय, आपल्याकडे जो स्टॉक आहे, इन्व्हेंटरी आहे, ती किती व्यवस्थितपणे आपण ठेवू शकतो, त्याला आपण स्टॉक मॅनेजमेंट म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर रिटर्न पॉलिसी आपण ठरवली पाहिजे, काही शॉपिंग एक्सपिरियन्स कस्टमरला दिला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपलं डस्टी अनक्लीन असेल तर होणार नाही, तो त्याच्यामुळे आपण ते स्वच्छ ठेवलं पाहिजे ते. आणि आपल्या स्टाफला ट्रेनिंग आणि अवेअरनेस केलं तर आपलं त्याचं कम्युनिकेशन चांगलं होईल. तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपलं बॉटम लाईन प्रॉफिट वाढू शकतं. आता ह्याच्या वेगवेगळ्या बिझनेस सिस्टम्स आहेत. आता वेगवेगळ्या बिझनेस सिस्टम मध्ये पहिली बिझनेस सिस्टम आपण कोणती बघणार आहोत, त्याचं नाव आहे 5S. ठीक आहे. 5S. 5S म्हणजे काय, 5 टाईपचे यस. सिंपल. कोणते यस आहेत ते, एक आहे सॉर्ट, दुसरा आहे सेट इन ऑर्डर, तिसरा आहे शाईन, चौथा आहे स्टँडर्डाइज, पाचवा आहे सस्टेन. हे झाले 5S. आता ही 5S सिस्टम कोणी सुरू केली, तर ही जॅपनीज सिस्टम आहे. आता तुम्ही जपान बद्दल जर तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा टीव्हीवर पाहिलं असेल, युट्यूब व्हिडिओवर पाहिलं असेल, जॅपनीज लोक खूप सिस्टमॅटिकली काम करतात. त्यांच्याकडे खूप स्वच्छता आहे. त्यांच्याकडे त्यांना तुम्ही जर बघाल तर एकदम पोलाइटली बोलतात. कम्युनिकेशन खूप सिम्पल आहे. तर ते ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या 5S मध्ये येतात. आता त्याचा आपल्याला काय फायदा होतो ते आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. 5S वर आज आपण फोकस करणार आहोत. दुसरी सिस्टम आहे आपली लीन मॅनेजमेंट. आता लीन मॅनेजमेंट जे आहे ते म्हणजे ही इंडस्ट्रीमध्ये मोस्टली वापरली जाणारी सिस्टम आहे. तुम्ही जर शब्द बघाल तिथे मुडा लिहिलेला. मुडा म्हणजे काय, वेस्ट. वेस्ट म्हणजे काय, जो काय होणारा अपव्यय. अपव्यय म्हणजे काही खराब गोष्टी, जो आपला वेस्ट होतो, ते वेस्टेजेस सगळे म्हणजे मुडा. आता कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये येतात लीन थिंकिंग मध्ये, ही सिस्टम आपण उद्या बघणार आहोत, लीन मॅनेजमेंट. तर वेस्ट कोणकोणते असतात आणि त्याच्यावर आपण कसं काय, त्याच्यात 7 टाईपचे वेस्ट आहेत. टोटल 7 ते 8 टाईपचे वेस्ट आहेत. तर त्याच्यावर आपल्याला बोलायचंय, ते आपण उद्या बघणार आहोत. आणि त्याच्यामुळे काय होतं, कस्टमरला व्हॅल्यू मिळते, वेस्ट काढून टाकलं आणि कंटिन्युअस आपण इम्प्रुव्हमेंट करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लीन मॅनेजमेंट मध्ये येतात. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती आहे जीट. जीट ही एक सिस्टम आपण बघणार आहोत, ती तिसऱ्या दिवशी बघणार आहोत, आजपासून 2 दिवसांनी. जीट म्हणजे काय, जस्ट इन टाइम. जस्ट इन टाइम म्हणजे काय, तर कोणती वस्तू जी कस्टमरला पाहिजे किंवा जी आपल्या स्टॉक मध्ये पाहिजे ती लगेच मिळाली पाहिजे, त्यांना आली पाहिजे, त्याला आपण जस्ट इन टाइम म्हणतो. ही इन्व्हेंटरी किंवा स्टॉक कंट्रोल करण्याची सिस्टम आहे. ठीक आहे. त्यानंतर आपली पुढची एक सिस्टम आपण बघणार आहोत, तिचं नाव आहे फिफो. फिफो म्हणजे काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता बऱ्याचदा तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये पण बघितलं असेल, तुमच्या शॉप्समध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही बघितलं असेल की एखादी वस्तू एक्सपायर व्हायला येते पण आपल्याकडून ती विकल्या जात नाही. आता त्याचं कारण काय असतं की स्टॉक जो असतो तो आपण भरत राहतो, नवीन स्टॉक आपण पुढे भरतो आणि जुना स्टॉक मागे जातो आणि मग त्याच्यामुळे एक्सपायर होणाऱ्या ज्या एक्सपायर्ड, अबाउट टू एक्सपायर्ड ज्या गोष्टी असतात, काही काही किंवा खराब होणाऱ्या ज्या गोष्टी असतात, पेरिशेबल गुड्स असतात, ते विकल्या जात नाहीत आणि समोरच्या गोष्टी विकल्या जातात आणि त्याच्यामुळे आपला लॉस होतो. तर ही फिफो सिस्टम त्यासाठी आपल्याला मदत करू शकते. तर ही फिफो एक सिस्टम आहे. तर अशा टोटल आपण 4 सिस्टम्स बघणार आहोत. तर आता आपण पहिली सिस्टम बघूया 5S. ओके. आता 5S म्हणजे काय, 5S मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं टोटल 5S आहेत. फार काही नाही, 5S आहेत. आणि हे आपण घरात आपल्याकडे आपण लहानपणापासून पाहिलेल्याच गोष्टी आहेत, काय फार काही वेगळं नाही. फक्त याला एक सिस्टमचं नाव दिलेलं आहे 5S आणि ती आपण फॉलो केली पाहिजे. जसं आपण घरामध्ये वस्तू व्यवस्थित ठेवतो तसेच या वस्तू व्यवस्थित ठेवण्याबद्दलची सिस्टम आहे, तिला म्हणतो आपण 5S. आता 5S आहे काय, तर 5S हे जो काही आपल्याकडे जागा आहे ती जागेवर वस्तू व्यवस्थित किती कशा लावायच्या याबद्दलची सिस्टम आहे ही 5S. आता आपण जर ह्या वस्तू व्यवस्थित लावल्या तर काय होणार, आपलं करण्याचं काम हे जास्त सोपं होईल, जास्त सेफ होईल. म्हणजे कोणालाही काही इजा होणार असेल एखाद्या छोट्याशा गोष्टी व्यवस्थित न ठेवल्यामुळे, ती इजा सुद्धा नाही होणार आणि लोकांना जास्त आनंद मिळेल काम करण्यासाठी. तर ही सिस्टमचा तो फायदा आहे आपल्याला. ठीक आहे. आता 5S आलं कुठून, तर 5S जे आहे ते जॅपनीज लोकांनी इन्व्हेंट केलं म्हणता येत नाही, ऍप्लिकेट केलं. आता त्याला एक नाव दिलं 5S म्हणून. तर ते वर्ल्ड वॉर 2 जेव्हा झालं त्याच्यानंतर 5S ही सिस्टम ऍप्लिकेट झाली. 1970 मध्ये ही सिस्टम टोयोटानी त्यांच्या फॅक्टरीमध्ये लावली. पण ही फॅक्टरीमध्ये त्यांनी त्यांच्या वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी लावली, पण ही सिस्टम जी आहे आपण बघू शकाल तर पूर्ण जगामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही लावू शकता. काही जरुरी नाही ती फॅक्टरीमध्ये, ती मेडिकलमध्ये लागू शकते, ती शॉप्समध्ये लागू शकते, ती हॉस्पिटलमध्ये लागू शकते. कोणत्याही ठिकाणी जिथे वस्तू स्टॉक मॅनेजमेंट किंवा आपली कोणती प्रोसेस आहे त्या सर्व ठिकाणी 5S ही सिस्टम लावता येऊ शकते. तर त्यामुळे 5S ही सिस्टम
फक्त इंडस्ट्रीसाठी लिमिटेड नाहीये, ती कुठेही लावल्या जाऊ शकते. तुम्ही जर हा फोटो बघत असाल तर ह्यांचं नाव आहे साकीची टोयोटा, ज्यांची की टोयोटा ही कंपनी होती. आपण आता बऱ्याचशा यांच्या ब्रँडच्या गाड्या बघतो आणि ही सगळ्यात जगातली सगळ्यात फेमस कंपनी आहे सिस्टमॅटिकली गाड्या बनवण्यासाठी. त्याचं कारण हे आहे की त्यांनी अशा बऱ्याचशा सिस्टीम लावल्यात, त्यातली एक सिस्टम आहे 5S. त्यातले 5S कोणकोणते आहेत? आता आपण त्यातले आता मी याच्यात जॅपनीज नाव टाकलेले, तुम्ही जर बघाल नीट तर. एक आहे सैरी, सैरी म्हणजे काय सॉर्ट. दुसरा आहे सेटॉन, सेटॉन म्हणजे सेट इन ऑर्डर, वस्तू नीट ठेवणे. त्यानंतर सिसो, सिसो म्हणजे काय शाईन, शाईन म्हणजे काय पुसून व्यवस्थित क्लीन करून ठेवणे. त्यानंतर स्टँडर्डाइज, व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवणे. ओके. त्यानंतर शिकेत्सू म्हणजे सस्टेन, सस्टेन करणे म्हणजे काय ही गोष्ट नेहमीसाठी फॉलो करणे किंवा पाळणे, ही सगळ्यात महत्वाचं आहे. शेवटचा जो एस आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, कारण पहिले जे 4 एस आहेत ते काहीतरी ऍक्टिव्हिटी आहेत, पण 5वा जो एस आहे तो आपल्याला ती सिस्टम फॉलो करायसाठी आपल्या नेहमी उपयोगात येण्यासाठी, ती फॉलो करण्यासाठी ती महत्वाची आहे. तर त्यामुळे तो सस्टेन हा 5वा त्यातला भाग आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर बघाल तर पहिला एस कोणता आहे? तर पहिला एस आहे सॉर्टिंग. सॉर्टिंग म्हणजे काय? सॉर्ट करणं म्हणजे काय? सॉर्ट करणं म्हणजे निवडणं. ठीक आहे, निवडणं. तर पहिला एस आहे सॉर्टिंग, निवडणं. आता निवडणं म्हणजे काय? आता तुम्ही जर वरच्या फोटोमध्ये बघाल आणि खालच्या फोटोमध्ये बघा, तुम्हाला लगेच डिफरन्स जाणवेल की कसं वस्तू ठेवलेल्या आहेत आणि कशा त्या व्यवस्थित मांडून, त्यामुळे सापडणं किती सोपं जाईल. तर सॉर्टिंग करण्याचा हा पहिली त्यातली स्टेप आहे 5S मधली. आता जो खालची आहे ती कदाचित 5वी स्टेप आहे, पण आपण तिला कन्सिडर करू. पहिली स्टेप काय? सॉर्ट करणं. सॉर्ट करणं म्हणजे आता आपल्याला ज्या वस्तू नको आहेत आणि ज्या वस्तू हव्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या करणं. ठीक आहे. तर पहिली स्टेप आहे की रिमूव्ह ऑल अनवॉन्टेड आयटम्स, म्हणजे नको असलेल्या गोष्टी बाजूला करा आणि पाहिजे असलेल्या वस्तू ठेवा. ही झाली पहिली. याचा आपल्याला उपयोग काय होणार, बेनिफिट्स काय असणार, याचे फायदे काय असणार? नक्कीच आपल्याला स्पेस सेव्हिंग होणार, कारण तुम्ही जर बघा वस्तू जर नीट लावल्या तर तुमच्याकडे तेवढा स्पेस जास्त मिळाला, म्हणजे तुमच्याकडे स्पेस सेव्हिंग झालं. तुमच्याकडे वस्तू दिसायला एकदम नीट दिसणार, क्लीन दिसणार. तुमचं स्टॉक मॅनेजमेंट चांगलं होणार. तुम्ही जर तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल आणि त्याच्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही जर याचं लिंकिंग करून ठेवलं की कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवलेली आहे किंवा किती स्टॉक ठेवलेला आहे, तर स्टॉक मॅनेजमेंट इझी होणार. कस्टमरला ते बघायला खूप छान वाटेल आणि जास्तीत जास्त कस्टमर तुमच्याकडे येतील. आणि तुमचा जो वेस्टेज आहे, जो आपण आधी म्हणत होतो की वस्तू खराब होऊन जो वेस्टेज होतो, काही काही वस्तू असतात ज्या खराब होतात, पेरिशेबल असतात, फूड आयटम्स आहेत जे पेरिशेबल असतात, तर त्या वस्तूंना वेस्टेज कमी होणार, त्या रिड्यूस वेस्टेजेस. ठीक आहे. आता तुम्ही कसं करणार याचं एक छोटंसं म्हणजे मी उदाहरण दिलं. त्याच्यात काही सांगण्यासारखं काही नाहीये की कसं करायचं. आता कसं करायचं म्हणजे आपण सगळ्या वस्तू एका जागी काढायच्या, एक एरिया आयडेंटिफाय करायचा. जर तुम्ही पूर्ण दुकानाला एकाच दिवशी साफ करायचं ठरवलं तर कदाचित ते फार अवघड जाईल. त्यामुळे काय करायचं, एका दिवशी एक एरिया घ्या, त्याला सॉर्ट करा, त्याच्यामध्ये तो एरिया केल्यानंतर सगळ्या वस्तू बाहेर काढा. त्यातल्या ज्या मुव्हिंग, नॉन मुव्हिंग, नेसेसरी, अननेसेसरी किंवा पाहिजेत नको आहेत, ज्या चालत नाही जास्त माल, जो चालतो, असं काही ज्या वस्तू आहेत त्यांना वेगवेगळं करा आणि फक्त ज्या रिक्वायर्ड आयटम आहेत ते ठेवा. त्यांची एक लिस्ट बनवा आणि जी वस्तू नको आहेत त्या वस्तूंना तुम्ही तिथून काढून टाका, बाजूला करा, किंवा त्यांना एक वेगळी काय होतं सॉर्टिंग मध्ये, असं जरुरी नाही की प्रत्येक वस्तू तुम्हाला फेकायचीच आहे. असं होऊ शकतं की काही वस्तू दुसऱ्या जागीच्या त्या ठिकाणी मिक्स झालेल्या आहेत, तर त्या वस्तूंना तुम्ही तिथून वेगळं करून दुसऱ्या जागी जिथे त्यांना असलं पाहिजे त्या ठिकाणी नेऊन जमा करा. ते झालं सॉर्टिंग. आपण ते दुसऱ्या स्टेप मध्ये बघणार आहोत. आता सेटिंग ऑर्डर हा त्याचा दुसरा एस आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका प्लीज. पुढे जाऊया का आपण? येस सर, खूप छान चालू आहे सर. व्यवस्थित चालू आहे? हो, हो, समजतंय? सर. काही हो अगदी व्यवस्थित सर. अगदी व्यवस्थित समजते. चालेल चालेल. मी काय असं म्हणजे तुम्हाला जर कुठे काही वाटत असेल की नाही समजत आहे तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. मी चॅट बॉक्स ऑन ठेवलेला आहे, त्याच्यावरून मला समजेल. ठीक आहे, धन्यवाद. ओके. नाही, फार सोप्या शब्दात सांगताय सर तुम्ही, अगदी व्यवस्थित. धन्यवाद धन्यवाद. हा, तर आता दुसरा जो एस आहे 5S मधला, त्याचं नाव आहे सेटॉन. सेटॉन म्हणजे काय? सेट इन ऑर्डर. सेट इन ऑर्डर म्हणजे काय? वस्तू एका ऑर्डर मध्ये लावून ठेवणे. कोणत्या वस्तू मूव्ह होणार, कोणत्या वस्तू नाही मूव्ह होणार हे तुम्हालाच माहिती आहे, तुमच्या दुकानातलं तुम्हालाच माहिती आहे.
तर तो दुकान, आता मी जेव्हा दुकान म्हणतोय तेव्हा असं समजू नका की फक्त आपण ग्रॉसरी शॉप बद्दल बोलतोय किंवा एखाद्या पर्टिक्युलर गुड्स शॉप बद्दल बोलतोय. आपण हे प्रत्येक ऑफिस बद्दल, आता ऑफिसमध्ये सुद्धा फाईल्स असतात, 10 टाईपच्या फाईल्स असतात, त्यातल्या काही फाईल गरजेच्या असतात, काही गरजेच्या नसतात, त्या तुम्ही स्क्रॅप करू शकता. तर ते ऑफिस झालं. मेडिकल शॉप्समध्ये काही औषधं एक्सपायर झालेली असतात, काही नवीन आलेले असतात, काही ते पण मिक्स होतात. तर त्यावेळेस काही मागच्या कदाचित एकाच कॉम्पोजिशनचे 2 वेगवेगळे औषधं असू शकतात, तर त्यांना कसं वेगळं करायचं हे फक्त तुम्हालाच माहिती आहे, त्यामुळे ते पण तुम्हीच करू शकता. त्यानंतर आपण जर विचार केला क्लॉथ शॉप्समध्ये सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे कपडे असतात, साईजेस म्हणा, मेन, वुमन, त्यानंतर मुलं, छोटे मुली यांच्यासाठी लागणारे कपडे हे सुद्धा आपण वेगळे, किंवा आपले काही आता समजा रुमाल आहेत किंवा काही दुसरे ऍक्सेसरीज आयटम्स आहेत, त्यांना आपण वेगळं करायचं. तर ह्या वस्तूंचा स्पेस सुद्धा आपण वेगळं करू शकतो. तर असं ह्या प्रत्येक ठिकाणी आपण लावू शकतो. असं जरुरी नाही की मी जेव्हा शॉप्स म्हणतोय तेव्हा फक्त तुम्ही समजून घ्या की मी एका तुम्हाला समजण्यासाठी सोप्या भाषेत मी फक्त शॉप म्हणतोय, पण ते कुठल्याही पर्टिक्युलर वर्क स्पेस मध्ये आपण हे लावू शकतो. तर दुसरा जो एस आहे तो सेट इन ऑर्डर. तर सेट इन ऑर्डर साठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात सोपं म्हणजे आपल्याला जे आपला फ्लो आहे, फ्लो म्हणजे काय की आपल्याला ज्या पद्धतीने काम करायचं. आता समजा आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर पद्धतीनेच वस्तू ठेवायच्या असतील की सगळ्यात जास्त लवकर मूव्ह होणारी वस्तू सगळ्यात पुढे, जी नेहमी लागेल ती, आणि जी नाही लागणार आहे तिला मागे, तर त्या पद्धतीने आपण ठेवायचं. आणि प्रत्येक वस्तूला एक स्पेस असलं पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघाल एक वाक्य खूप छान आहे, स्पेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन प्लेस. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक वस्तू असाइन केली, जागा असाइन केलेली असली पाहिजे आणि ती वस्तू त्या ठिकाणी दरवेळेस गेली पाहिजे. तोच 5S 5th आहे, जो मी आता म्हणत होतो की सस्टेन, तुम्ही तो फॉलो केला पाहिजे, तो फार महत्वाचा आहे. आणि प्रत्येका त्याला ना एकेका स्पेसला, समजा तुमच्याकडे 15-20 स्पेसेस असे तयार केले की तुम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहेत वस्तू, त्याचा कोणाला तरी ओनर बनवा, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी एका माणसाकडे द्या. समजा तुम्ही एकटे आहात, तुम्ही 2 जण आहात, तर तुम्ही अर्धा वाटून घ्या आणि तुम्ही यावर लक्ष ठेवणे हे एखाद्याची जबाबदारी करा. त्याच्यामुळे काय होतं, ती वस्तू नक्की त्या ठिकाणी जाईल याची खात्री मिळते. आता याचा फायदा काय? एक तर मेन म्हणजे आपल्याला इझी ऍक्सेस होतो, आपला वेळ वाचतो. एखादा माणूस आला आणि त्याने आपल्याला, आता समजा मोबाईल शॉप आहे, मोबाईल शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे, आता रोज 4 टाईपचे नवीन मोबाईल येतात, त्या मोबाईल्सचे वेगवेगळे कव्हर्स आहेत. आता ते कव्हर्स ऍक्सेसरी शॉप मध्ये आपल्याला जर एखादा माणूस आला आणि तो म्हणे सर मला Redmi 5चं कव्हर पाहिजे, आणि आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ते आहे पण आपल्याला ते वेळेवर सापडत नसेल, तर तो हो जाणारा लॉस आहे. तो लॉस आपल्याला होऊ नये यासाठी जर ह्या वस्तू जर आपण एका ऑर्डर मध्ये ठेवल्या की नाही ही वस्तू इथे असेल, या 5S Redmi 5S चे कव्हर मी या बिन मध्ये ठेवले, मला हे सापडतील, ओप्पोचे कव्हर या बिन मध्ये असतील, असं जर आपण काही मांडणी करू शकलो तर आपल्याला जे लागणारा वेळ आहे तो वाचेल. आणि त्या व्यतिरिक्त काय होतं की जो काम करणारा माणूस असतो तो सुद्धा थकत नाही, तो सुद्धा चिडचिड करतो, कस्टमर सुद्धा चिडचिड करतो, आणि आपला होणारा जो सेल आहे तो होत नाही. आणि कस्टमरचा मेन म्हणजे इम्प्रेशन जे असतं एखाद्या दुकानाबद्दलचं, ते सुद्धा थोडंसं कमी होतं आणि पुढच्या वेळेस कदाचित तो कस्टमर आपल्याकडे परतून येत नाही आणि त्यामुळे होतो आपला लॉस. तर या गोष्टी महत्वाच्या आहे. त्यानंतर कॉस्ट सेव्हिंग, आपण जर फर्स्ट इन फर्स्ट आउट केलं ह्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित, तर आपल्याला होणारा जो कॉस्ट सेव्हिंग आहे ती सुद्धा मिळू शकते. तर हे झालं आपलं 2S. आता 2S करायचं कसं? तर 2S करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे काय? पहिले आयडेंटिफाय करा की तुमचा वर्कफ्लो कसा आहे, त्यानंतर तुम्ही त्याला असाइन करा की एका वस्तूला कोणती जागा तुम्ही द्यायची, ती असाइन करा जागा. त्यानंतर त्या जागेला एक ओनर असाइन करा ज्याच्यामुळे तो त्याच्यावर लक्ष देईल, आणि त्या ठिकाणी एक लेबल लावा. आणि लेबल म्हणजे की ह्या एरियामध्ये आपल्याला ही वस्तूच ठेवायची, हे लेबल. आणि त्यानंतर तुम्ही नेहमी त्याला रिव्ह्यू करत राहा, काही दिवसानंतर बघत राहा की ती वस्तू तिथेच आहे का नाही आहे, की आपल्याला चेंज करायची आहे. कारण की काही वस्तू कालांतरानंतर असं होऊ शकतं की काही दिवसांनी ही वस्तू विकल्याने जर दुसरी वस्तू विकल्या जाते, ती वस्तू पुढे येईल आणि ती वस्तू मागे जाईल, एखादी वस्तू मागे जाईल. तर असं होऊ शकतं. आता तुम्ही जर बघाल या 2 चित्रामध्ये, वरच्या चित्रात बघा तुम्ही वस्तू कशा ठेवलेल्या आहेत, आणि खालच्या चित्रात बघा त्यांना लेबल केलेलं आहे, व्यवस्थितरित्या त्याचं मार्किंग केलेलं आहे, आणि त्या ठिकाणी वस्तू आहे. आता ही सापडणं तुम्हाला दिसायला सुद्धा छान दिसतं, सापडण्यासाठी सुद्धा सोपं जातं. याला आपण म्हणतो सेट ऑन किंवा सेकंड एस आहे हा. ठीक आहे. आता 2 स्टेप मध्ये आपला फायदा काय झाला हे तुम्ही आधी लक्षात घ्या. 2च स्टेप आपण बघितल्या 5Sच्या, फार काही नाही. आणि आपण हे घरात करतो, फक्त आपण दुकानात करताना किंवा आपल्या आस्थापनेत किंवा आपल्या व्यापारी जागेमध्ये, आपल्या वर्क स्पेस मध्ये करण्यामध्ये थोडे कमी पडतो आणि त्याच्यामुळे आपले नुकसान होतं.
आपण घर एकदम व्यवस्थित ठेवतो, घरातल्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित ठेवतो, परंतु ह्या गोष्टींमध्ये आपण थोडे मागे पडतो आणि त्याचं आपल्याला नुकसान होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे काय झालं बघा, आता इथे जर तुम्ही बघाल तर वस्तू कशा ठेवल्यात बघा, आणि इथे बघा तुम्ही वस्तू रॅक्स वगैरे मध्ये व्यवस्थित मांडून ठेवल्यात. तर ह्या 2 स्टेपमुळे सुद्धा आपल्याला किती फरक पडतो याचा फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल. ठीक आहे, आणि तुम्हाला स्वतःलाच त्याच्याबद्दल खूप काम करायला मजा येईल त्या ठिकाणी. असं वाटणार नाही की यार मी कुठे काम करतोय, त्या तो जो काम करणार असतो तो सुद्धा वैतागतो आणि आपण स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये वैतागतो. ठीक आहे. आता तिसरं जे आहे, आता तुम्ही वस्तूंना जागा पण ठरवली, तुम्ही वस्तूंना वेगळं पण केलं. ठीक आहे, तुम्ही वस्तूंना वेगळं पण केलं, तुम्ही वस्तूंना जागा पण ठरवली, पण आता तुम्हाला त्या वस्तू तिथली जागा पण क्लीन करावी लागेल. तर त्याला आपण काय म्हणतो, सिसो, शाईन करणे म्हणजे काय, जागा साफ करणे, व्यवस्थितरित्या ठेवणे. आता तर वर्क प्लेस क्लीन करणं हे तितकंच महत्वाचं आहे, कारण परत आपण त्याच ठिकाणी वस्तू ठेवणार आहेत, तर ती वस्तू क्लीन असल्या पाहिजेत. व त्या ते कसं करणार, ती जागा पहिल्यांदा क्लीन करण्यासाठी तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला जे आपण फॉलो करतो तेच फॉलो करायचं. झाडू घ्या, व्हॅक्युम क्लिनर घ्या, काही पण घ्या, कपडा घ्या, त्यांनी साफ करा ती वस्तू, त्या ठिकाणची जागा साफ करा, ते वस्तू साफ करा. आणि काही ठिकाणी जर केमिकल्स असतील, आपले जर काही केमिकल एरियाज असतील, तर त्या ठिकाणी थोडंसं सेफ्टी इक्विपमेंट, किंवा आता मेटल फॅक्टरीज आहेत किंवा मेटलचं वर्कशॉप आहे आपल्याकडे, हाताला लागू शकणाऱ्या वस्तू, त्यावेळेस थोडंसं सेफ्टी इक्विपमेंट घालून काम करा आणि कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेऊन ती जागा साफ करा. आणि त्याला आपण काय म्हणतो, शाईन म्हणतो. ठीक आहे. आता शाईन केल्यानंतर तुम्ही बघाल तर हे बघा, आता तुम्ही शाईन केल्यानंतर एक फार महत्वाची गोष्ट काय आहे की ती जागा घाण होण्याचे कारण सुद्धा बघत राहा. म्हणजे तुम्ही जेव्हा साफसफाई करताय त्याच वेळेस तुम्ही हे पण बघायला पाहिजे की ती जागा परत घाण कशी होणार नाही. आता तुम्ही जर काही बघत असाल तर काही वेळेस आपल्या एसी मधून पाणी टपकत असतं, काही ठिकाणाहून लिकेजेस चालू असतात, काही जर एखादी मशीन असेल तर त्या मशीन मधले ऑइलचं लिकेज चालू असतं. तर ह्या लिकेजेसला सुद्धा तुम्ही पहिल्यांदा बंद केलं पाहिजे, नाहीतर काय होईल, तुमच्या वस्तू जागेवर जातील, नको असल्या वस्तूही जातील, परंतु ह्या ज्या होणाऱ्या लिकेजेस आहेत याच्यामुळे तुमचं ज्या ठेवलेल्या वस्तू आहेत त्या सुद्धा डॅमेज व्हायला कमी नाही होणार आणि त्यामुळे तुमचा लॉस होऊ शकतो. तर ह्याला आपण शाईन करताना आपण त्याचं ऑडिट सुद्धा करायचं किंवा इन्स्पेक्शन सुद्धा करायचं. आणि ज्या तुम्हाला वस्तू लागतात ना शाईन करण्यासाठी किंवा क्लिनिंग करण्यासाठी, त्याच्यासाठी एक जागा बनवा, तिथे तुमच्या सगळ्या क्लिनिंगचे इक्विपमेंट व्यवस्थित ठेवा. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी पुढच्या वेळेस शोधायच्यासाठी अरे तो झाडू कुठे गेला किंवा ते सुपली कुठे गेली, आपल्याला कचरा कसा उचलायचा, बादली कुठे गेली, हे बघायची वेळ पडू नये. जायचं, तो जागेवरची वस्तू घ्यायची आणि परत ती वस्तू पण त्या जागी ठेवायची आम्ही, हे महत्वाचं आहे तितकंच. आणि तुम्ही जर या फोटोमध्ये बघितलं तर जसं की आता ह्या फोटोमध्ये तुम्ही बघाल तर आपलं जसं एसी मधून पाण्याचं लिकेज होतं, ते एकतर दिसायला तुमचं कस्टमर आल्यानंतर हे सुद्धा घाण दिसतो, एरिया पण घाण दिसतो आणि वस्तू सुद्धा डॅमेज होतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला एसीचं लिकेजेस किंवा कुठल्याही याच्यावरून लिकेज, इथे जर बघाल तर एखाद्या मशीन मधून होणार लिकेज जर तुम्ही थांबवूच शकले नाही तर ती मशीन सुद्धा खराब होऊ शकते, त्याच्यामुळे एखादा अपघात पण होऊ शकतो, कोणीतरी त्याच्यावर त्या ऑइल पडून त्याला सेफ्टीचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. तर त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही जस्ट बघाल तर आता बघा तुम्ही ह्या वस्तू कशा ठेवलेल्या आहेत आणि या वस्तू कशा ठेवल्यात 5 इयर्स नंतर. तर हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स आपल्याला फायदा मिळवून देतो. आता तुम्ही म्हणाल फायदा कसा मिळवून देतो, तर फायदा, तुम्ही जर वस्तू व्यवस्थित ठेवल्या तर एक तर वस्तू जास्त तुम्हाला दुसऱ्या वस्तू सापडवायची गरज नाही पडणार, तुमचं काम लवकर होणार, तुम्ही स्वतः खुश राहणार, कस्टमर खुश राहणार, तुमच्याकडे जास्तीत जास्त लोक येणार आणि स्वतः कस्टमर दुसऱ्यांना त्याचं तुमचं उदाहरण देणार की बघा तो जाऊन जे ऑफिस आहे, जे दुकान आहे किंवा जी जागा आहे ती किती सुंदर ठेवलेली आहे आणि तो जास्तीत जास्त वेळा तुमच्याकडे येऊनच खरेदी करणार. तर हे सगळे फायदे आपण फक्त 3S मध्ये बघतोय. उद्या आपण ह्याच्यावर पुढचे 2S बघणार आहोत. ठीक आहे. 2S अजून कोणकोणते आहेत, एक आहे ते म्हणजे स्टँडर्डाइज आणि शेवटचं एस जे आहे ते सस्टेन. हे 2S आपण उद्या बघून त्यानंतर आपण लीन मॅनेजमेंट यावर लक्ष देणार आहोत. आणि पुढच्या जे 2 मेथड्स आहेत, जीट आणि फिफो, म्हणजे जस्ट इन टाइम आणि फर्स्ट इन फर्स्ट आउट, ते आपण परवाच्या सेशन मध्ये बघणार आहोत. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी आता चॅट बॉक्स मध्ये ते टाकू शकतात आणि अनम्यूट करून पण विचारू शकतात. पुढचे 5 मिनिट आपण त्यावर म्हणजे बोलू शकतो जर कोणाला काही प्रश्न असतील तर.
कोणाला काही प्रश्न आहेत का? नाही आणि सर. मी बघतो यात जर काही रेकॉर्डिंग आपल्या तसं तर होतंय रेकॉर्डिंग. हे रेकॉर्डिंग झालेलं असेल तर मी सेशन नक्की शेअर करेल तुम्हाला सगळ्यांना. त्याचा नक्कीच फायदा होईल आणि परत परत तुम्हाला पाहता येईल. काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. काही प्रश्न आहेत का तुमचे? नाही सर, चांगलं झालं सेक्शन. ही सुरुवात आहे माझं. अजून आपल्याला बाकीचे पण दोन बघायचे आहेत. ठीक आहे. सर हे प्रेझेंटेशन तुम्ही शेअर करणार आहेत का? हवे असेल तर शेअर करेल, काही प्रॉब्लेम नाही. हो, म्हणजे ते वाचून मग प्रश्न पडतील काय विचारायचं एक्झॅक्टली. नक्कीच नक्कीच चालेल, काही हरकत नाही. नक्की शेअर करेल. नक्कीच सर, आपल्या ग्रुपला पण शेअर करा. हो. एक प्रश्न दिसतोय, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी ही काही टिप्स सांगाल का? नक्कीच मॅन्युफॅक्चरिंग मधूनच हे घेतलेले आहेत. ह्या ज्या सिस्टम्स आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंग साठीच आहेत. आपण त्यावर नक्कीच डिटेलमध्ये बोलू शकतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर वेगळे स्पेसिफिक प्रश्न विचारा, आपण त्यावर स्पेसिफिक माहिती देऊ शकतो. काही हरकत नाही. मला विक्री संदर्भात एक प्रश्न होता, तो ह्या सेशन मध्ये विचारू का आपले 3 सेशन झाल्यानंतर विचारू? कशा विक्री संदर्भात होता का? हो, विक्री संदर्भात होता की प्रॉफिट ऑफ मार्जिन जे असतं प्रत्येक हा, प्रोडक्टवर हा, किंवा कुठल्या वस्तूवर, तर त्याचं एक हा, हा. सायकलिंग असते. ते सायकलिंगला मी पूर्ण करू शकत नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो की XYZ प्रोडक्ट आहे जे मीही विकतो आणि जे बाकीचे 10 दुकानदारही विकत असतात, बरोबर. आणि ज्याचं लँडिंग माझं तेच आहे की जे लँडिंग बाकी दुकानदाराचं आहे, पण मी त्याला विकू शकत नाहीये किंवा त्याचं रोटेशन तेवढं होत नाहीये सेलचं की जेणेकरून मी कस्टमरला तेवढं डिस्काउंट देऊ शकत नाहीये. तर त्यासाठी काय करू शकतो? ती जी सायकल लागती, टार्गेट फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी टार्गेट देते की प्रत्येक दुकानदारांनी 50 हँडसेट विकावे, एक्झाम्पल सांगतोय, 50 हँडसेट विकावे, तर मी 10 विकतोय, समोरचा दुकानदार 50 विकतोय. हा जो गॅप येतोय, हा गॅप केव्हा येतो की ज्यावेळेस मी ती सायकल पूर्ण करू शकत नाहीये. तर ती सायकल मी कशी पूर्ण करावी की जेणेकरून त्या सायकल पूर्ण झाल्याशिवाय मला तो डिस्काउंट देऊ शकत नाही मी कस्टमरला, कारण मला खर्च बेअर करता येत नाही. जर मी तेवढा डिस्काउंट द्यायचा प्रयत्न केला तर मी तो खर्च बेअर करू शकत नाहीये दुकानाचा, सेल जर नसेल तर ती सायकलिंग माझी पूर्ण होत नाहीये. आणि जरी एखाद्या वेळेस जर पूर्ण झाली तर ते पुढचे 3 महिने परत ती कॉलॅप्स होती ती सायकल. म्हणजे मी ओढादान करून जर ती सायकल पूर्ण करायचा प्रयत्न जरी केला तर ती सायकलिंग परत पुढच्या 3 महिन्यात, म्हणजे 1 महिन्यानंतर परत ती ब्रेक होती. पुढचे 3 महिने परत मी डाऊनफॉल मध्ये जातोय. बरोबर. आपल्याला ही गोष्ट म्हणजे समजून घ्यावी लागेल. आता यातल्या जे सिस्टीम्स आपण पाहतोय ना, जसं की आता आज आपण 5 इयर्स पाहिली. आता तुम्ही दुकानामध्ये जास्तीत जास्त जागेचा जो वापर करून तुमच्याकडचे मॉडेल्स तुम्ही वाढवू शकले. आता स्पेस सेव्हिंग होतं ना, मेन म्हणजे 5 इयर्सचा आपल्याला तो एक फायदा आहे की आपल्याकडे स्पेस सेव्हिंग होतं. हा, ते जर आपण करू शकलो. लीन मॅनेजमेंट, आता उद्या जे आपण बघणार आहोत ते लीन मॅनेजमेंट आहे. त्याच्यामध्ये वेस्ट बघणार आहोत. 8 टाईपच्या वेस्ट असतात, ज्या म्हणजे डिफेक्ट्स आहे, ओव्हर प्रोडक्शन, ओव्हर प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्टेशन हा सुद्धा एक वेस्ट आहे. तो सुद्धा कमी कसा करायचा याच्यावर आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याकडे मोशन आहे, म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला उचलण्यासाठी जर 10 पावलं चालावं लागत असतील आणि तीच जर वस्तू आपण 5 पावलमध्ये मिळू शकत असो, एक तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, तर आपल्याला त्याच्यात काय फायदा होतो, वेळ जो वाचतो त्याच्यातून कसा प्रॉफिट काढता येईल. तर ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या लपलेल्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यातून प्रॉफिट कसा काढायचा. कारण की आपल्याला एक साधं उदाहरण माहिती आहे की 10 रुपयाची वस्तू जर आपण 12 रुपयाला विकू शकलो, त्यात जर आपला 10% प्रॉफिट आला 1 रुपया, तर 1 रुपया आपला खर्च असेल तर आपला प्रॉफिट झाला 10%. पण ती 10 रुपयाच्या जर आपण 5 वस्तू आज विकत आहेत आणि त्या 10 रुपयाच्या आपण उद्या जर 10 वस्तू विकतो तर होणारा प्रॉफिट वाढतो. अर्थातच प्रॉफिट तेवढाच आहे, पण एका दिवसात होणारा प्रॉफिट नक्कीच वाढतो. तर ह्या व्हॉल्यूम वाढला, व्हॉल्यूम वाढतो. तर हे कसं करायचं हे आपण ह्या सिस्टम, छोट्या छोट्या सिस्टम लावून नक्कीच करू शकतो. कस्टमरला अट्रॅक्ट करणं. तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत, समजा तुमचे आज 5 कॉम्पिटिटर तुम्ही सांगितले, दुकानात सेम विकणारे 5 कॉम्पिटिटर आहेत, त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे वेगळं काय? माझ्याकडे सिस्टम्स आहेत. समजा आपण सांगायचं म्हणलं सिस्टम्स आहेत, मी माझ्या वस्तू अशा अशा ठेवतो, कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी काही व्यवस्थितरित्या रचून ठेवलेल्या, माझे स्टाफला युनिफॉर्म आहे, माझा स्टाफ आल्यानंतर त्यांना ग्रीटिंग करतो, त्यांना नमस्कार सर काय पाहिजे तुम्हाला वगैरे व्यवस्थित बोलतो, कम्युनिकेशन स्किल्स चांगले आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकलो ना तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे जरुरी नाही आपण त्यांना डिस्काउंट बाकीच्यांपेक्षा देऊ, कदाचित कस्टमर कमी डिस्काउंटवर सुद्धा वस्तू आपल्याकडून घेऊन जाईल. फक्त काही सिस्टम्स आपण लावायच्या, त्याचा नक्कीच फायदा होतो. आपण ते हळूहळू बघूया. आज 2 सेशन्स होऊ द्या. येस सर, त्यानंतर येस सर, चालेल. येस, चालेल मग. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आणि
तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. उद्या परत भेटूया पुढच्या 2S मध्ये आणि लीन मॅनेजमेंट ह्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये. ठीक आहे, धन्यवाद.